रोज भाज्यांना काय करायचं हा प्रश्न तर सर्वांना असतोच. तसाच मला सुद्धा नेहमी प्रश्न पडतो, की भाजीला रोज काय करायचं आणि ती भाजी केली तर सगळ्यांनी खाल्ली पण तर आज ठरवलं होतं हरभऱ्याची भाजी करायची म्हणजे वाळलेली हरभऱ्याची भाजी करायची. कारण माझ्या आईने मला दिलेली होती आणि ती भाजी मी कशी करते ते तुम्हाला मी सांगते. तसं तर ना ओली भाजी हरभऱ्याची खूप चांगली लागते. त्याला भरपूर लसूण वगैरे टाकला ना आणखीन सुंदर लागते आणि वाळलेली हरभऱ्याची भाजीसुद्धा छान लागते. तर मी वाळलेली हरभऱ्याची भाजी कशी करते त्याला तर ज्याच्या त्याच्या पद्धती भाजी करण्याच्या वेगवेगळ्या असतात. कुणी म्हणजे वेगळ्या प्रकारची फोडणी देतं, कुणी काळं तिखट टाकतं, कुणी लाल तिखट टाकतं म्हणजे आणि कोणी कोणी हिरव्या मिरचीची सुद्धा भाजी करतं. तर आम्ही लाल तिखटाची करतो म्हणजे लसणाची चटणी वापरतो. तर फोडणीसाठी जिरी, लसूण, लाल तिखट म्हणजेच लसणाची चटणी वापरतो आणि त्याच्यामध्ये मटकीची डाळसुद्धा वापरतो आणि नंतर पाणी ओतून ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑलरेडीच आपण कच्चे शेंगदाणे अख्खे टाकलेले असतात आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेतलेला असतो आणि नंतर मग जी वाळलेली हरभऱ्याची भाजी असते ना ती टाकून घ्यायची. ती मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतली तरी चालेल किंवा तुम्ही तसं डायरेक्ट टाकलं तरी चालेल. तर आज आम्ही असं ठरवलेलं होतं की हॉलमध्ये जेवायचं आणि आम्ही ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा मीच ठरवलं होतं की मुलांबरोबर हॉलमध्ये जेवायला जायचं. कारण रोज एकटं मिस्टर उशिरा जेवायला येतात आणि आम्ही काय उशिरा जेवत नाही त्यामुळे ते उशिरा जेवतात. साधारण त्यांना 10-11 वाजतात जेवायला. तर आम्ही 7-8 वाजताच लवकर जेवून घेतो. तर मस्त हरभऱ्याची भाजी, भाकरी, भात काही केला नव्हता आज. तर असा आजचा आमचा जेवणाचा मेनू होता. आणि ज्यावेळेस भाजीला काहीच नसेल त्यावेळेस तुम्ही असा ऑप्शन निवडता का जसा मी आजचा निवडलेला आहे. आणि तर आज अकलूजला गेले होते आणि अकलूजला गेल्यानंतर म्हणजे टोपलं घेऊन आले होते मी. पहिलं कसं लोकं टोपल्यामध्ये सगळं ठेवायचे. अजूनसुद्धा ठेवतात बरं का भाकरी चपात्या टोपल्यामध्ये. आता ते पोळी डबे, स्टीलचे डबे असं आलेलं आहे. त्याच्यामुळे ना भाकरी ना अशा कडक राहत नाहीत. खूपच सॉफ्ट मऊ राहतात. तर तशा आमच्यात मऊ सॉफ्ट भाकरी आवडत नाहीत. म्हणून आज ₹40 ना छोटंसं टोपलं घेऊन आलेलं आहे. जे की तुम्हाला आता इथं दिसत आहे आणि आता आम्ही सगळेजण जेवून घेतो. तुम्ही पण या जेवायला. चला तर मग मी माझा छोटासा मिनी व्लॉग इथेच संपवते. चलो बाय.